सोवरिन गोल्ड बॉन्ड हे सध्या नाव तुम्ही ऐकतच असाल. तर हे सोवरिन गोल्ड बॉन्ड काय असतं, त्याला आपण एच-जी-बी असं पण म्हणत असतो. त्याविषयीची सर्व माहिती आजच्या दिवशी आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि कशा प्रकारे आपण हे बॉन्ड खरेदी करू शकतो, त्याचे आपल्याला काय फायदे असतात, फिजिकल गोल्डसोबत त्याची आपण कशी कंपॅरिझन करू शकतो, म्हणजे कशा प्रकारची तुलना आपण त्याच्यासोबत करू शकतो, त्याच्याविषयीची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला स्किप करू नका. तुम्ही जर स्किप केलं व्हिडिओला तर ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला पाहिजे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि जवळ दिलेलं बेल आयकॉन बटन जे असतं त्यावरती पण हिट करायचं आहे, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाणार. तर सुरुवातीला आपण बघूया की एच-जी-बी म्हणजे काय. तर एच-जी-बीचा फुल फॉर्म होत असतो सोवरिन गोल्ड बॉन्ड. तर आजकाल प्रत्येकजण काय करतो, जेव्हा सोन्याचे भाव खाली येत असतात, गोल्ड सोन्याचे भाव जेव्हा सोन्याची खरेदी करत असतो, कारण की कोणतीही गोष्ट असू द्या, जेव्हा तुम्हाला ती स्वस्तात मिळते, स्वस्त मिळत असते, तेव्हा आपण सोन्याची खरेदी करत असतो. समजा सोन्याचा भाव चालू आहे 62,000 रुपये आणि तेच सोनं जर 60,000वरती आलं तर प्रत्येकजण खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून येणाऱ्या दिवसांमध्ये तिथे आपल्याला फायदा मिळत असतो. म्हणून आपण त्या सोन्याची खरेदी करतो कमी किमतीमध्ये. आणि भविष्यामध्ये हे सोनं वाढणारच असतं. आपण बघत आलेलो आहे, मागची हिस्ट्री पण आपल्याला काय सांगते की सोन्याचे भाव वाढतच जात आहे. तुम्ही 20-25 वर्षांपूर्वीचा काळ जर बघितला, सोन्याचे भाव किती होते आणि आता किती आहेत, यांची कंपॅरिझन जर तुम्ही केली तर तुम्हाला काय समजेल की सोन्याचे भाव वाढतच जात आहे, ते कमी होत नाही. मग आपण खरेदी केलेलं सोनं कोणतं असतं हे, मग त्या फिजिकल गोल्डमध्ये आपण दागिने पण खरेदी करत असतो. बहुतेक स्त्रिया ज्या असतात, जेव्हा सोन्याचे भाव खाली येत असतात ते दागिने खरेदी करतात. ते काय करतात, दागिने खरेदी करत असतात. ठीक आहे, जेणेकरून त्यांना वाटलं की भविष्यामध्ये त्याचा भाव वाढलेला आहे, मग तिथे जर आपण त्याला विकून टाकलं तर चांगला पैसा पण आपल्याला मिळू शकतो त्यामध्ये. त्यामुळे बहुतेक जण सोन्याचे भाव खाली आल्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक पण करत असतात. पण असाच एक ऑप्शन आपल्याकडे असतो, तो म्हणजे एच-जी-बी. त्याला आपण म्हणतो सोवरिन गोल्ड बॉन्ड. तर बॉन्ड जे असतं ते भारत सरकार जारी करत असतं. हे जे बॉन्ड असतात, आता बॉन्ड सर्वांना माहिती आहे, हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात. ठीक आहे, एच-जी-बी काय, हे पण एक बॉन्ड आहे. हा कोणता बॉन्ड, गोल्ड बॉन्ड, याला आपण म्हणतो गोल्ड बॉन्ड. हे असते गव्हर्नमेंट सिक्युरिटी. याला कोण जारी करत असतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या बॉन्डला जारी करत असतं. कोणा, तर आर-बी-आयद्वारे. आर-बी-आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही या बॉन्ड असते. आर-बी-आय ह्या बॉन्डला जारी करत असते. ठीक आहे, आणि हे काय असते, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असते, लक्षात घ्यायचं आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. मग तुम्ही बॉन्ड स्वरूपामध्ये पण इथे सोन्याची खरेदी करू शकतात. आपण एक फिजिकल गोल्ड घेत असतो, म्हणजे तुम्ही सोनाराकडे जाणार आणि त्यांच्याकडून दागिने खरेदी करणार, त्याला आपण म्हणतो फिजिकल गोल्ड. ज्वेलरी शॉपमध्ये जाणार तुम्ही, त्या ठिकाणावरून सोनं खरेदी करत असतात. आता बॉन्ड जे असतात, ठीक आहे, हे बॉन्ड तुम्ही आर-बी-आयद्वारे पण या ठिकाणी मिळवू शकतात. ठीक आहे, मग या ठिकाणी जे तुम्ही सोनं खरेदी करत असतात, एक प्रकारे ते डिजिटल स्वरूपात असतं. मग हे जे गोल्ड बॉन्ड असतात, एक प्रकारे काय डिजिटल स्वरूपात असतं, म्हणजे तुम्ही जे सोनं खरेदी करताय ते डिजिटल स्वरूपात असतं. ठीक आहे, याचं एक प्रमाणपत्र म्हणजे एक सर्टिफिकेट आपल्याला मिळतं आर-बी-आयकडून. आर-बी-आय काय करत असते, जेव्हा तुम्ही हे बॉन्ड खरेदी करतात तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जात असतं. ठीक आहे, मग बहुतेक बँका असतात, बँक त्यानंतर ऑफिस, या काय करत असतात, असे बॉन्ड जारी करत असतात. तुम्ही जर एखाद्या बँकेत गेले ब्रँचमध्ये आणि त्यांना सांगितलं की मला सोवरिन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करायची, मला गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करायची, तर तिथे फॉर्म भरून पण तुम्ही या ठिकाणी त्याचा फायदा मिळू शकतात. किंवा काही बँका ज्या असतात ऑनलाईन स्वरूपामध्ये पण तुम्हाला हे गोल्ड बॉन्ड जारी करत असतात, ऑनलाईन स्वरूपामध्ये. ऑनलाईन स्वरूपामध्ये आता हीच सुविधा तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये पण मिळत असते. तुम्ही जे डीमॅट अकाउंट ओपन केलेलं असतं, तर या डीमॅट स्वरूपात पण तुम्ही गोल्ड बॉन्डची खरेदी करू शकतात. त्याची सिरीज येत असते, 3-4 महिन्यानंतर एक सिरीज येत असते, आर-बी-आय त्याला जारी करते. तर त्या सिरीजनुसार मग तुम्ही सोन्याची खरेदी करू शकतात. जो सोन्याचा करंट भाव चाललेला असतो, म्हणजे आताच्या वेळेला सोन्याचा जो भाव चाललेला असतो त्या भावानुसार तुम्हाला या ठिकाणी गोल्ड बॉन्ड जारी केले जात असतात. मग तिथे तुम्हाला सूट पण दिली जात असते. 50 रुपयांची सूट, 100 रुपयांची सूट त्यामागे दिली जात असते. 50 ते 100 रुपये तुम्हाला इथे स्वस्तामध्ये सोनं उपलब्ध होत असतं. मग ते जे सोनं असणार तुमच्याजवळ डिजिटल स्वरूपात असणार. जेव्हा आपण फिजिकल गोल्ड बाय करतो आपल्याला ज्वेलरी शॉपमध्ये जावं लागतं, पण जेव्हा तुम्ही गोल्ड बॉन्ड खरेदी करतात तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या डीमॅटमधून पण, डीमॅटमध्ये पण तुम्ही गोल्ड बॉन्ड खरेदी करू शकतात. किंवा
बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पण तुम्ही HGBचा फायदा उचलू शकतात. तसं मी तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे की आपल्याजवळ असलेलं डीमॅट अकाउंट जे असतं त्याच्यामध्ये आपण या गोल्ड बॉन्डची कशी खरेदी करू शकतो नंतर सांगेलच मी तुम्हाला. मग आता हे तुम्हाला HGB म्हणजे काय समजलेलं असेल. एक प्रकारचं हे डिजिटल गोल्ड असतं, तुम्ही तुमच्याजवळ ठेवत असतात. जारी करणारं कोण असतं? RBI असते. RBI असते. हे काय असतं? गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आपण त्याला म्हणतो. गव्हर्नमेंट सिक्युरिटी, याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट सिक्युरिटी असते. समजलं? मग आता ह्या HGBचे काय फायदे असणार ते फायदे आपल्याला बघायचे. तर आपण आता ह्या HGBचे म्हणजे गोल्ड बॉन्डचे फायदे बघणार आहोत की महत्त्वाचे फायदे कोणते. तर पहिला फायदा जो असतो तर हँडलिंगसाठी म्हणजे हँडल करण्यासाठी, हाताळण्यासाठी. ॲक्च्युअल गोल्ड जे आपण बाय करत असतो, जसं तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये जात असतात, तिथे सोने खरेदी करत असतात, तुमच्या घरात ठेवतात ते. तर त्या ठिकाणी काय असतं? रिस्क असते. ते चोरीला जाण्याची भीती असते. तुमच्या घरामध्ये येऊन कोणी चोरी करून ते घेऊन पण जाऊ शकतं. तर तुम्हाला काय रिस्क बनलेली असते प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी. पण जेव्हा तुम्ही गोल्ड बॉन्ड खरेदी करत असतात तुम्हाला त्याला हँडल करायची गरज नाही. एकदा तुम्ही डीमॅटमध्ये बाय केलं, होल्ड करणार. त्याचा जेवढा कालावधी असतो त्या कालावधीनुसार त्याला होल्ड करणार. मग त्या ठिकाणी झिरो रिस्क असते तुम्हाला हँडल करण्यासाठी गोल्ड बॉन्डला. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही गोल्ड बॉन्ड बाय करत असतात त्यामागे तुम्हाला 2.5% व्याज पण दिलं जात असतं प्रत्येक वर्षाला. 2.5% इंटरेस्ट रेट पर इयर. म्हणजे एका वर्षाला तुम्हाला 2.5% रिटर्न पण याच्यावरती मिळत असतात. हा पण एक काय तुमचा फायदा झालेला असतो. हा काय झालेला असतो? फायदा झालेला असतो. प्रत्येक वर्षाला तुम्हाला हे व्याजदर जारी केलं जात असतं आणि ते हाफ इयरली असतं. पहिल्या 6 महिन्यांमध्ये 1.25% आणि दुसऱ्या 6 महिन्यांमध्ये 1.25% म्हणजे असं 2.5% व्याजदर तुम्हाला दिलं जात असतं. तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे याची ट्रेडिंग पण होत असते. जसं तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये एखाद्या स्टॉकला बाय सेल करत असतात, स्टॉक बाय करतात, सेल करतात, प्रॉफिट झालं की त्याला सेल करत असतात. मग तशाच प्रकारची ट्रेडिंग जी असते या गोल्ड बॉन्डची एक्सचेंजवरती होत असते. आपले महत्त्वाचे एक्सचेंज कोणते? NSE आणि BSE. हे दोन जे एक्सचेंज ट्रेडिंग पण याची केली जात असते. तुम्ही एक्सचेंजवरती जाऊन या गोल्ड बॉन्डला सेल पण करू शकतात. म्हणजे या गोल्ड बॉन्डला तुम्ही काय डीमॅट स्वरूपात पण ठेवू शकतात. ठीक आहे. त्यानंतर कोलॅटरल मार्जिन म्हणून पण तुम्ही याचा उपयोग करू शकतात. जसं तुम्ही एखाद्या डीमॅटमध्ये बाय केलं, गोल्ड बॉन्ड तुम्ही बाय केला आणि तुम्हाला कोलॅटरल मार्जिन म्हणून त्याचा फायदा उचलायचा आहे, तर तुम्ही त्याचा फायदा पण उचलू शकतात. त्याला तुम्ही प्लेज करू शकतात. त्याला तुम्ही काय करू शकतात? प्लेज करू शकतात. प्लेज मार्जिनचा फायदा पण या ठिकाणी मिळू शकतात. आता प्लेज मार्जिन काय असतं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा आणि त्या ठिकाणी बघा की प्लेज मार्जिन म्हणजे काय असतं. ठीक आहे, मग तुम्हाला समजेल. तर तुम्ही त्याचा कोलॅटरल मार्जिन म्हणून पण उपयोग करू शकतात. तुम्हाला ट्रेडिंगसाठी जे मार्जिन हवं असतं त्या मार्जिनचा पण फायदा तुम्ही गोल्ड बॉन्डच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मिळू शकतात. मार्जिन त्यामधून घेऊ शकतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण खरेदी किती करू शकतो? गोल्ड बॉन्डची आपण किती खरेदी करू शकतो? तर आपण कमीत कमी 1 ग्रॅम. आता प्रत्येकाजवळच पैसा सारखा असेल असं नाही. काही जणांजवळ कमी पैसा असणार, काही जणांजवळ जास्त पण असू शकतो. ठीक आहे. मग त्या प्रमाणामध्ये तुम्ही खरेदी करू शकतात. जर त्याच्यामध्ये लिमिट असतं की प्रत्येकी तुम्हाला 2 तोळा खरेदी करायचं आहे, मग 2 तोळा एवढा पैसा प्रत्येकाजवळ नसणार. जसं आत्ता सोन्याचे भाव चालू आहे समजा 60,000 रुपये, 60,000 रुपये तोळा आणि तो मिळतोय 2 तोळ्यांचा. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 2 तोळे सोने खरेदी करायचं आहे. मग तुमच्याजवळ पाहिजे 1,20,000 रुपये. एवढे नसणार तुमच्याजवळ. प्रत्येकाजवळ एवढा पैसा असेल असं नाही. त्यामुळे तुम्ही त्याची खरेदी करू शकत नाही. पण ह्या ठिकाणी ती सुविधा दिलेली असते की कमीत कमी तुम्ही 1 ग्रॅम सोनं खरेदी करू शकतात. मग 1 ग्रॅम म्हटल्यावर ते किती? 6,000 रुपये. आत्ता त्याचा रेट चालू आहे म्हणजे आपल्याला जो गोल्ड बॉन्ड मिळणार आता जी सिरीज चालू आहे तिचा रेट आहे 6,149 रुपये. हा 1 ग्रॅमचा आहे. मग एवढं पण सोनं तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकतात. 1 ग्रॅम किंवा जास्तीत जास्त 4 किलो. जास्तीत जास्त 4 किलो सोनं पण तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकतात. ही झाली मिनिमम इन्व्हेस्टमेंट आणि मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट म्हणजे 4 किलोपर्यंत तुम्ही यामध्ये खरेदी करू शकतात. आता याचा कालावधी किती असणार आहे? तर याचा कालावधी असणार 8 वर्षांचा. 8 वर्षांचा कालावधी असतो या बॉन्डचा. मग असं तुम्ही म्हणणार की 8 वर्षांपर्यंत आपल्याला हे सेल करता येणार नाही. असं नाही आहे. कमीत कमी 5 वर्ष तुम्हाला होल्ड करावं लागतं. म्हणजे 8 वर्षांपर्यंत आपल्याला ते ठेवावं लागणार. त्याचा कालावधी असतो 8 वर्षांचा. तुम्ही याला सेल पण करू शकता एक्सचेंजमध्ये. केव्हा? जेव्हा तुम्ही म्हणजे सोवरिन गोल्ड बॉन्ड तुम्ही बाय केलेला आहे आणि ते बाय करून जेव्हा तुम्हाला 5 वर्ष झालेले असतात, 5 वर्ष कंप्लीट झालेले असतात, तर एक्सचेंजवरती तुम्ही त्याला सेल पण करू शकतात. म्हणजे भविष्यात समजा तुम्हाला अडचण आली की मला नाही 8 वर्ष ठेवायचं,
गोल्ड बॉन्डला मला सेल करायचं आहे आणि बॉन्डचे 5 वर्ष कंप्लीट झालेले तर तुम्ही त्याला एक्सचेंजमध्ये सेल पण करू शकतात. एक्सचेंजमध्ये त्याला तुम्ही सेल पण करू शकतात. हा पण त्याचा एक फायदा असतो. तर अशा अनेक प्रकारचे फायदे आपल्याला या गोल्ड बॉन्डच्या माध्यमातून मिळत असतात. हँडलिंगसाठी रिस्क पण नसते. आपल्याला एक व्याजदर पण मिळत असतं इयरली 2.5%. आपण एक्सचेंजवरती त्याला सेल पण करू शकतो. डीमॅट स्वरूपात त्याला ठेवू पण शकतो. कोलॅटरल मार्जिनचा पण आपण वापर करू शकतो. अशा अनेक सुविधा ज्या असतात गोल्ड बॉन्डमध्ये असतात. नाहीतर तुम्ही जेव्हा फिजिकल गोल्ड बाय करतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस असतात मेकिंगचे. तसं इथं चार्जेस पण नाही आहे. कोणत्याही प्रकारचा टॅक्स या ठिकाणी लागत नाही आणि चोरी जाण्याची पण भीती नसते. आता दोघांची कंपॅरिझन करू आपण. फिजिकल गोल्ड जे आपण बाय करत असतो त्याच्या तुलनेमध्ये गोल्ड बॉन्ड केव्हाही चांगले असतात. भविष्यात जेवढे रिटर्न तुम्हाला गोल्ड देणार तेवढेच इथे गोल्ड बॉन्डमध्ये पण तुम्हाला मिळत असतात. आणि आपण बघतोय मागची हिस्ट्री पण आपण बघितली की सोन्याचे भाव वाढतच जातात. सोने आणि चांदी तुम्ही बघताय दिवसेंदिवस वाढत जाते. रेट खालीवर होत असतात पण मागे जर गेलं तुम्ही 15-20 वर्षांमध्ये सोन्याचे भाव आपल्याला वाढताना दिसत नाही. ते कमी होत नाही, ते वाढतच जातात. तर मग आपण ह्या गोल्ड बॉन्डची फिजिकल गोल्डसोबत तुलना करूया. तर आपण या ठिकाणी आता तुलना करूया म्हणजे सोवरिन गोल्ड बॉन्ड आणि फिजिकल गोल्ड जे आपण ज्वेलरी शॉपमध्ये बाय करत असतो गोल्ड त्याची तुलना आपण करू गोल्ड बॉन्डसोबत. आता स्टोरेजच्या बाबतीमध्ये इथं रिस्क नसते बघा. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं गोल्ड बॉन्डमध्ये रिस्क नसते, ते डीमॅट स्वरूपात असतं. पण फिजिकल गोल्डमध्ये रिस्क असते. ते आपण घरात ठेवलं केव्हाही चोरी जाऊ शकतं, ते काही पण होऊ शकतं त्याच्या बाबतीमध्ये. त्यामुळे HGBमध्ये रिस्क नसते, फिजिकल गोल्डमध्ये रिस्क असते. त्यानंतर रेग्युलेशनचं जर आलं तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जात असतं जेव्हा तुम्ही HGB बाय करत असतात. गोल्ड बॉन्ड जेव्हा बाय करतात तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जात असतं. म्हणजे काय, त्याला रेग्युलेट करणारं कोणीतरी आहे. कोण आहे ते? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याला रेग्युलेट करतं. पण इथे नो ऑथॉरिटी. काही ऑथॉरिटी असते का? तुम्ही गेले ज्वेलरी शॉपमध्ये एकदा बिल बनवून आणलं आणि घरी ठेवलं, चोरी गेलं, कोणाकडे जाणार? तुम्ही नाही जाऊ शकत. पण इथे तुमच्या बाबतीत तसं होऊ शकत नाही कारण की हे रेग्युलेशन असतं. जसं आपण NSE आणि BSE वरती ट्रेडिंग करत असतो बघा, स्टॉकची देवाणघेवाण आपण करत असतो, त्याला रेग्युलेट करणारं कोण असतं? तिथे SEBI असते. SEBI नावाची एक संस्था असते, ती स्टॉक मार्केटमध्ये रेग्युलेशन ठेवण्याचे काम करते, रेग्युलेट करत असते, रेग्युलेटर असते ती सिक्युरिटी मार्केटचे. ठीक आहे. तशाच प्रकारे जेव्हा तुम्ही गोल्ड बॉन्ड बाय करता तिथं कोण असणार? रेग्युलेटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असणार. त्यामुळे तिथे धोका नसतो. त्यानंतर चार्जेस. जेव्हा तुम्ही गोल्ड बॉन्ड बाय करणार तुम्हाला कोणत्याही प्रकारचे मेकिंग चार्जेस द्यावा लागणार नाही, GST द्यावा लागत नसतो. पण जेव्हा तुम्ही फिजिकल गोल्ड बाय करतात, जेव्हा तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये जात असतात तुम्हाला मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. ते लागतंच. कोणताही दागिना घ्या तुम्ही, जा ज्वेलरी शॉपमध्ये, तुम्हाला मेकिंग चार्जेस द्यावेच लागणार. त्यानंतर GST पण द्यावा लागतो. तुमचं बिल बनतं, बिलावरती लिहिलेलं असतं बघा एवढा एवढा GST याचा झालेला आहे, तो GST पण तुम्हाला पे करावा लागतो. आणि तुम्ही समजा सोनं घरी आणून ठेवलेलं आहे, थोडे दिवस ठेवलं 4-5 वर्ष आणि पुन्हा त्याला विकण्यासाठी जायचं आहे. जेव्हा तुम्ही विकायला जाल त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी घट धरले जात असते. मग तुमचं प्रॉफिट तर असंच निघून जातं. एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागतात. पण गोल्ड बॉन्डच्या बाबतीत तसं नसतं. कोणताही मेकिंग चार्ज नाही किंवा GST पण नाही. उलट तुम्हाला वर्षाला 2.5% व्याज दिलं जात असतं. इथे येतच आहे बघा इंटरेस्ट काय, 2.5% पर एनम. 2.5% व्याज पण तुम्हाला मिळतं इयरली. पण इथे मिळतं का? जेव्हा तुम्ही फिजिकल गोल्ड बाय करतात, ज्वेलरी शॉपमध्ये जात असतात, तिथे फिजिकल गोल्ड बाय करत असतात, तुम्हाला काही मिळतं का? तिथं व्याजदर काही मिळतं का? नाही मिळत. त्यामुळे हे गोल्ड बॉन्ड जे असतात ना केव्हाही चांगले असतात आणि फायदेशीर असतात. या दोघांची तुलना पण मी तुम्हाला करून दाखवली. त्यानंतर मग तुम्हाला जर हे गोल्ड बॉन्ड बाय करायचं असेल तर तुम्ही कसं करणार? त्यासाठी तुमचं डीमॅट अकाउंट जे असतं, जे तुम्ही डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट वापरत असतात, की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पण गोल्ड बॉन्डची खरेदी करू शकतात. ते दाखवतो. आपण जाऊया आता झेरोदावरती. तर मी झेरोदाचं टर्मिनल माझं ओपन केलेलं आहे. म्हणजे जो पण तुम्ही ब्रोकरेज प्लॅटफॉर्म वापरत असतात तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही HGBला बाय करू शकतात. जसं तुम्ही एंजल वन वापरत असाल त्या ठिकाणी पण सुविधा आहे, ग्रो वापरत असाल तर त्या ठिकाणी पण सुविधा आहे. पण मी वापरतो झेरोदा, त्यामुळे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे झेरोदावरतीच. ठीक आहे. मग तुम्हाला झेरोदावरती जर इथे गोल्ड बॉन्ड बाय करायचं आहे तर तुम्ही जायचं असतं बीड्समध्ये. जेव्हा तुम्ही असं टर्मिनल ओपन करणार एक बीडचं ऑप्शन येत असतो बघा, या बीडवरती तुम्ही क्लिक करायचं असतं. तर मी आता सुरुवातीला बीडवरती क्लिक करतो. बीडवरती क्लिक केल्यानंतर इथे 3 ऑप्शन येत असतात. एक येत असतो ऑप्शन, एक असतो IPO आणि तिसरं असतं गव्हर्नमेंट सिक्युरिटी. मग आपल्याला काय गव्हर्नमेंट सिक्युरिटीला बाय करायचं आहे.
याच्यावरती आपण क्लिक केलं गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरती, तर सुरुवातीलाच येते बघा जी सिरीज आता चालू झालेली आहे बघा, सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम 2023-24 सिरीज थर्ड इथे दिलेली असते बघा. इथं फर्स्टलाच येतं. इथं आल्यानंतर यील्ड पण दाखवते बघा 2.5% हे पर ॲनम असतात. ठीक आहे. आणि एंड केव्हा होणार आहे ती तारीख पण दिलेली 22 डिसेंबर 2023 रोजी ही ऑफर एंड होते. ही ऑफर काय होते एंड होते, म्हणजे 22 तारखेपर्यंत तुम्ही इथे बीड लावू शकतात. आता इथे बीड कशी लावायची, आय पी एलला जशी आपण बीड लावत असतो तशाच प्रकारची असते. आणि शक्यतो ही गोल्ड बॉन्ड सगळ्यांना मिळतातच. माझ्याजवळ पण आहे, माझ्या स्वतःजवळ मी बाय केलेलं आहे गोल्ड बॉन्ड. मला जवळजवळ 2 वर्ष झालेले, मला पण 2 वर्ष झालं. मला त्याच्यामध्ये 31% रिटर्न येत. तर या ठिकाणी सर्व माहिती दिलेली असते. मग तुम्हाला इथे प्लेस बीडवरती क्लिक करायचं असतं. इथे ऑप्शन असतो बघा प्लेस बीड, याच्यावरती क्लिक करायचं. प्लेस बीडवरती क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येत असतात. हे बघा यील्ड किती असते 2.5%, प्राईस किती आहे, कोणत्या भावामध्ये तुम्हाला आता हे सोनं मिळतं आहे, म्हणजे 1 ग्रॅम मागे 1 ग्रॅम किती 6149 या भावाने तुम्हाला इथे गोल्ड बॉन्ड मिळणार, हे सोनं मिळणार तुम्हाला. आणि मॅच्युरिटी इथे दिलेली असते बघा 22 डिसेंबर 2031. मी कालावधी सांगितला तुम्हाला की हे मॅच्युअर जे होणार 8 वर्षांनी मॅच्युअर होत असतो. पण तुम्ही त्याला सेल करू शकतात एक्सचेंजमध्ये जेव्हा त्याचे 5 वर्ष कंप्लीट झालेले असतात. 5 वर्ष कंप्लीट झाले मध्ये सेल पण करू शकतात. प्रॉफिट मिळतंय त्याला बुक पण करू शकतात तुम्ही. समजलं. ही लास्ट बीड दिलेली 22 डिसेंबर 2023 3:30 वाजेपर्यंत. त्यानंतर ही अमाऊंट दिलेली बघा इथं 6149. आणि टोटल क्वांटिटी किती घ्यायची, तुम्हाला किती ग्रॅम सोनं घ्यायचं इथे. मग तुम्हाला किती ग्रॅम सोनं या ठिकाणी घ्यायचं असतं ते टाकू शकता तुम्ही. अमाऊंट दिलेली असते बघा 6149. याच्यावरतीच तुम्ही क्लिक करायचं असतं. क्लिक केलं की खाली येतं बघा टोटल क्वांटिटी 2 म्हणजे काय 2 ग्रॅम सोनं झालं. त्याच्यानंतर आणखीन क्लिक केलं 3 ग्रॅम. जसं तुम्हाला सोनं घ्यायचं असेल इथं 5, 6, 7, 8, 9, 10 ग्रॅम म्हणजे किती झालं 1 तोळा. मग 1 तोळा तुम्हाला कितीला मिळतो आहे 61,490 रुपयाला. 61,490 रुपये तोळ्याने तुम्हाला हे सोनं मिळत असतं. इथं क्वांटिटी 10 झाल्या म्हणजे काय तुमचं 10 ग्रॅम सोनं झालेलं असतं. मग तुम्हाला एवढं खरेदी करायचं, इथं बीड टाकून द्यायची तुम्ही. बीड टाकली की याचे सेटलमेंट होते. त्यानंतर तुम्हाला बॉन्ड इथे इश्यू होत असतो. ठीक आहे. त्याचं एक सर्टिफिकेट येत असतं RBIकडून सोवरिन गोल्ड बॉन्डचं. ठीक आहे. मग व्यवस्थित त्याला तुम्ही काय करायचं त्याची एखादी प्रिंट काढून घ्यायची वाटलंच तर आणि जवळ ठेवायचे आपल्या. ठीक आहे. याची सेटलमेंट तारीख पण दिलेली आहे 29 डिसेंबर 2023ला सेटलमेंट होणार याची. मग नंतर तुम्हाला ते इश्यू केलं जात असतं सोवरिन गोल्ड बॉन्ड. तरी इझी प्रोसेस असते. तर तुम्ही पण या सिरीजमध्ये बीड लावू शकतात. ठीक आहे. भविष्यासाठी असं नाही की ताबडतोब फायदा मिळवण्यासाठी, तर भविष्याचा आपण विचार करायचा की 7-8 वर्षानंतर मला सोनं तसंच ठेवायचं आहे. 7-8 वर्षांचा आपण विचार करतो आहे की मला आत्ता सोने खरेदी करायचं आहे, गोल्ड बॉन्ड खरेदी करायचं आहे आणि त्याला 7-8 वर्षांसाठी ठेवायचं आहे. जे पण रिटर्न येतील मला सोन्यामध्ये पुढच्या 7-8 वर्षांमध्ये तेवढे मिळतील मला त्याच्यामध्ये, त्यासाठी खरेदी करायची. असं नाही की आज खरेदी केलं उद्या विकलं, तसं नसतं याच्यामध्ये. तर ही सर्व माहिती होती HGBची. तर ह्या गोल्ड बॉन्डबद्दल तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल की गोल्ड बॉन्ड काय असतात, त्यानंतर आपण कशा प्रकारे त्यांची खरेदी करू शकतो आणि त्याचे काय फायदे असतात गोल्ड बॉन्डचे ते पण तुम्हाला समजलेले असतात. बहुतेक जणांना हे गोल्ड बॉन्ड काय असतं हे माहीत नाही आहे. तुम्ही जर व्हिडिओ शेअर केला प्रत्येक जणाला समजेल की फिजिकल गोल्ड जे आपण बाय करत असतो त्याच्या तुलनेमध्ये गोल्ड बॉन्ड केव्हाही चांगले असतात हे पण त्यांना समजेल. त्यामुळे व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.